नमस्कार मित्रांनो, एन के ऑनलाईन क्लासमध्ये आपले सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, 12वी बोर्ड परीक्षेची आपण तयारी करत आहोत आणि त्यामध्ये इंग्रजी विषयाच्या संदर्भातले व्हिडिओ आपण अपलोड करतो आहे. ग्रामरमधील काही जे असे प्रश्न आहेत की जे फार सोपे आहेत आणि त्याचे काही रूल्स जर तुम्ही पाठ करून घेतले, रोज एक ग्रामरचा प्रकार पाठ केला तरी देखील तुमचे सगळे ग्रामरचे प्रकार या ठिकाणी क्लिअर होऊ शकतात परीक्षेपर्यंत. आणि त्याच्यावरती विचारलेले जे काही प्रश्न असतील तेवढे सगळ्या प्रश्नांचे गुण तुम्हाला मिळू शकतात. म्हणून फिक्स मार्क मिळवायचे असतील तर ग्रामरचे रूल तुम्हाला पाठ करावे लागतील आणि त्याच्या शॉर्टकट ट्रिक्स आपण अपलोड करत आहोत. त्याच्या आधारे तुम्हाला त्याचा फायदा होऊन जाईल. टेन्सवरती क्वेश्चन असतात तर टेन्स मी त्या ठिकाणी तुमचा क्लिअर केलेला आहे. विथ ट्रिक्स पण आपण त्या ठिकाणी वापरलेले आहेत आणि त्याच्या बेसवरती हे टेन्स तुमचे होऊ शकतात. व्हिडिओ 2-3 वेळा ऐकल्यानंतर तुमचं ते क्लिअर होऊ शकतं. मित्रांनो, चला सुरुवात करूयात. आज आपण आणखी एक महत्त्वाचा व्हिडिओ जो ग्रामरच्या संदर्भात फार महत्त्वाचा आहे त्याचा एक भाग आपण यापूर्वी अपलोड केलेला आहे. आज दुसरा पार्ट आपण अभ्यासाला घेतला आहे आणि तो प्रकार आहे चेंज द व्हॉइस. चेंज द व्हॉइस हा प्रकार आपण काय असतो, कशा संदर्भात असतो आणि का तो निर्माण झाला याची माहिती कालच्या व्हिडिओमध्ये पाहिली होती. आज आपण पाहूयात की एखाद्या ॲक्टिव्ह व्हॉइसच्या वाक्याचं पॅसिव्ह व्हॉइस करायचं, त्याला आपण व्हॉइस चेंज करणं असं म्हणतो. म्हणजेच दिलेल्या ॲक्टिव्ह व्हॉइसचा तुम्ही पॅसिव्ह व्हॉइस करायचा किंवा मग पॅसिव्ह व्हॉइसचं वाक्य दिलं तर ॲक्टिव्ह व्हॉइस करायचा, याला आपण चेंज द व्हॉइस म्हणतो. इथं मी तुम्हाला काल स्पष्ट केलं होतं की जवळपास 98% ॲक्टिव्हमधूनच पॅसिव्ह करायला येतो. पॅसिव्हमधून ॲक्टिव्ह करायला आला तर आपण आता जे बदल करतो आहे त्याच्या अगदी उलट बदल केले की पॅसिव्हमधून ॲक्टिव्हमध्ये होतील. तर ते तुम्ही समजून घ्या. मी एक टाईप शिकवतो तुम्हाला ॲक्टिव्हमधून पॅसिव्ह करायचं. तर ॲक्टिव्हमधून पॅसिव्ह करताना तुम्हाला दिलेलं वाक्य हे एकाच टाईपचं नसणार आहे. पहिलं तर काम तुम्हाला करावं लागेल की दिलेल्या ॲक्टिव्ह व्हॉइसचं जे वाक्य आहे ते कोणत्या टाईपमध्ये आहे ते पाहावं लागेल, कोणत्या प्रकारात आहे ते पाहावं लागेल आणि त्या प्रकारानुसार रूल ठरतात. मग त्या प्रकाराचा रूल वापरून तुम्ही व्हॉइस चेंज करायचं आहे. मग कोणत्या प्रकारचे वाक्य येऊ शकतात आणि कोणत्या वाक्यांचं ॲक्टिव्ह टू पॅसिव्ह करता येतं, तर त्या वाक्यांचे प्रकार मी आधी सांगतो आणि मग एकेकाचा आपण नियम पाहूयात. काही वेळेला साध्या वाक्य आपल्याला दिलं जातं, मग ते साधं वाक्य दिलं असेल तर त्याचा पॅसिव्ह व्हॉइस करताना वेगळे नियम आहेत. कधी कधी तुम्हाला चालू काळातली वाक्य दिली जातील, त्याला आपण कंटिन्यू टेन्समधले वाक्य म्हणूयात, तर त्या वाक्यांचा ॲक्टिव्ह टू पॅसिव्ह करताना रूल वेगळे आहेत. म्हणजे पहिला सिम्पल सेंटेन्स आपण टेन्स काल त्याच्या आधी अभ्यासलेले, त्या टेन्सवरून तुम्ही समजून घ्या. सिम्पल टेन्सचं वाक्य असेल तर चेंज द व्हॉइस कसा करायचा, कंटिन्यू टेन्समधलं वाक्य असेल तर चेंज द व्हॉइस कसा करायचा. तिसरा आहे पूर्ण काळातील, त्याला परफेक्ट टेन्स म्हणतो आपण, तर त्याच्यातलं वाक्य आलं तर चेंज द व्हॉइस कसा करायचा. त्यानंतर चौथा प्रकार एक येतो मॉडल ऑक्झिलरीचं सहाय्यकारी क्रियापद असणाऱ्या वाक्यांमधील ॲक्टिव्हचं पॅसिव्ह कसं करायचं, म्हणजे मॉडेलची पण वाक्य येतात. आणि एक पाचवा शेवटचा प्रकार असतो आज्ञार्थी वाक्य, त्या आज्ञार्थी वाक्याचंही चेंज द व्हॉइस कसा करायचा हे आपण पाहणार आहोत. म्हणजे दिलेलं वाक्य ह्या 5पैकी कुठल्या तरी एका प्रकारातलं असतं, ते तुम्हाला आधी ओळखायचं. ज्या प्रकारातलं दिले त्याचे रूल वापरून ॲक्टिव्हमधून पॅसिव्ह करायचं. आता तुम्ही म्हणाल सर हे फार अवघड आहे. नाही मित्रांनो, याच्या संदर्भात देखील मी ट्रिक्सवर आधारित आणखी एक तिसरा पार्ट बनवणार आहे याच्यानंतर. आज आपण हे फक्त प्रकारांनुसार समजून घेऊयात ते कसे चेंज द व्हॉइस बनवायचे, त्याचे रूल्स पाहून घेऊयात, त्याची सूत्र पाहून घेऊयात. उद्या आपण जेव्हा व्हिडिओ अपलोड करू तेव्हा मी ट्रिक्स सांगेल की तुम्हाला परीक्षेला वाक्य दिली जातात, त्या वाक्याचं चेंज द व्हॉइस असलेलं पर्यायातून वाक्य निवडायचं आहे, तर ते किती सोपं असू शकतं त्याची ट्रिक्स उद्या सांगितली जाईल. आज आपण प्रत्यक्ष शिकून घेऊयात. भविष्यात जर तुम्हाला असे पर्याय नाही आले, वाक्य सोडवायला लागलं तर कसं सोडवायचं ह्याच्यासाठी सुरुवात करूयात. पहिला प्रकार आहे मित्रांनो साध्या वाक्याचं चेंज द व्हॉइस, त्याला सिम्पल टेन्समधलं वाक्य म्हणतो आपण. आता हे बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रश्न आहे की सर
आम्हाला ते टेन्समधलाही काही प्रकार कळला नाही. दिलेलं वाक्य साध्या वाक्याचे आम्ही कसं ओळखायचं किंवा ते कसं ओळखता येऊ शकतं, तर त्याच्यासाठी ट्रिक्स आहे. ही खाली दिलेली लाईन काय म्हटलं तिथं मी, दिलेल्या वाक्यात जर कोणत्याही प्रकारचं सहाय्यकारी क्रियापद आलेलं नसेल तर ते वाक्य साध्या काळाचं आहे. तर मित्रांनो, याच्यापूर्वी आपण मॉडेल ॲक्झिलरीचा मी व्हिडिओ बनवला आहे, तो पाहून घ्या. पाहिजे तर ह्या व्हिडिओच्या शेवटी मी त्याची लिंक देईल किंवा वरती आय बटनमध्ये पण त्याची लिंक असेल. ते मॉडेल ॲक्झिलरीमधले सहाय्यकारी क्रियापद आणि मॉडेल ॲक्झिलरी जेवढ्या मी सांगितलेल्या आहेत त्याचं एक सुरुवातीला माहिती दिलेली होती, ती एकदा पाहून घ्या. म्हणजे सहाय्यकारी क्रियापद कोणती म्हणतोय मी ते कळेल तुम्हाला. सहाय्यकारी क्रियापद आलेच नाही वाक्यात की वाक्य समजायचं सिम्पल टेन्समधले साध्या काळातले. मग अशा वाक्याचा चेंज वाईज कसा केला जातो, तर सुरुवातीला कर्म लिहायचं, ऑब्जेक्ट लिहायचं, त्यानंतर ॲम, इज, आर, वॉज, वेर हे जे टू बीची रूपं आहेत त्यांच्यापैकी कुठलं तरी एक वापरायचं. मग आता ठरवायचं कसं, मित्रांनो, ॲम, इज, आर हे वर्तमान काळातले. मग दिलेलं साध्या काळातलं वाक्य वर्तमान काळातलं आहे की भूतकाळातलं आहे. वर्तमान काळातलं असेल तर ॲम, इज, आरपैकी एक घ्या आणि भूतकाळातलं असेल तर वॉज, वेरपैकी एक घ्यायचं. ठीक आहे, म्हणजे इथं तुम्हाला कळेल एक कसं घ्यायचं ते. त्यानंतर क्रियापदाचं तिसरं रूपच वापरायचं आहे आपल्याला. कंपल्सरी क्रियापदाचं तिसरं रूप या ठिकाणी लिहायचं आहे. त्यानंतर उर्वरित भाग जर वाक्यात असेल तर तो लिहायचा. त्यानंतर बाय हा शब्द लिहायचा आणि शेवटी कर्ता लिहायचा. कारण आपण वाक्य बनवतोय पॅसिव्ह व्हॉईसमधलं, कर्मणी प्रयोगाचं, म्हणजे या वाक्याची सुरुवात कर्माने होते आणि वाक्याच्या सुरुवातीला असलेला कर्ता शेवटी जातो. वाक्य उलटं होतं, कर्माने सुरू झाल्यामुळं कर्ता शेवटी जातो. मग अशी रचना केली की ऑटोमॅटिक तुमच्या साध्या वाक्याचं पॅसिव्ह व्हॉईस तयार होतो. त्यासाठी तुम्हाला हे सूत्र पाठ करावं लागेल, हे जे आपण आत्ता घेतले ते. आणि मग याच्यानुसार साधं वाक्य अशा प्रकारे एक उदाहरण घेऊयात आपण. साधं असं वाक्य दिले जातं, याच्यात सहाय्यकारी क्रियापदच नाही आहे. सहाय्यकारी क्रियापद नाही की कळतं आपल्याला की हे साध्या काळातलं वाक्य दिलेलं आहे. मग याचं चेंज व्हायचं कसं होईल, सूत्राप्रमाणे पाहिजे. सूत्रात काय म्हटलं आहे, सुरुवातीला कर्म लिहा. मग वाक्यातलं कर्म तुम्हाला या ठिकाणी सुरुवातीला लिहायचं आहे. कर्म म्हणजे ऑब्जेक्ट. आता हे ऑब्जेक्ट ओळखायचं कसं, नॉर्मली आपल्या ॲक्टिव्हच्या वाक्यात कर्ता, सहाय्यकारी क्रियापद, क्रियापद, कर्म, उरलेला भाग अशी रचना असते. मग दिलेलं ॲक्टिव्हचं वाक्य आहे, त्याच्यात कर्ता म्हणजे आय हा कर्ता असेल, गेव हे क्रियापद आहे, अ बुक हे ऑब्जेक्ट कर्म आहे, टू ऑल द स्टुडंट हे उरलेला भाग आहे. आता हे कसं ओळखलं मी, सुरुवातीला सर्वनाम आले तर तो कर्ताच असतो, त्याच्यानंतर लगेच सहाय्यकारी क्रियापद आलेच नाही म्हणून क्रियापद आले लगेच त्याच्यानंतर. आणि अ, ॲन आणि द लावून जो शब्द असतो तो बहुतेक 99% कर्म असणार आहे. अ बुक, द, गंगा असे जर अ ॲन द लावून आलेल्या घटक असेल वाक्यात तर तो कर्म असेल. आणि कंजंक्शनने जोडलेला पार्ट हा उर्वरित असतो. जसं इथं टू वापरले पहा, टू ऑल स्टुडंट, म्हणजे इथं हे उरलेला भाग झाला. किंवा क्रियापदाला हॉट किंवा हुम ह्या दोन शब्दांनी प्रश्न विचारला की कर्म तुम्हाला मिळतं. जसं गिव म्हणजे देणे आणि त्याचा भूतकाळ होता, तर काय दिलं, हॉटने प्रश्न विचारला, काय दिलं पण, अ बुक झालं तुमचं वाक्याचं कर्म. मग ते आधी घ्यावं लागतं, म्हणजे इथं सुरुवातीला येईल अ बुक. त्यानंतर काय घ्यायचे आपल्याला, ॲम, इज, आर, वॉज, वेरपैकी एक. आता इथं काय येईल, वाक्यातलं क्रियापद पहा, गेव आहे. हे गेव दुसरं रूप आहे कोणाचं, गिवचं. गिव, गेव, गिवन असे 3 रूप आहेत त्याचे. तर हे दुसरं रूप म्हणजे भूतकाळी आहे, म्हणजे वाक्य आहे भूतकाळातलं. मग इथं घेताना आपल्याला ऑज, वेर याच्यापैकी एक शब्द घ्यावा लागेल. आता दोघांपैकी एकच घ्यायचं आहे. ठरवणार कशावरून, ऑज घ्यायचं की वेर. इथं लिहिलेलं कर्म एकवचनी आहे की अनेकवचनी पाहायचं. अ बुक एक आहे की अनेक आहेत, अ बुक म्हणजे एकच आहे. एकच असेल तर मग ऑज वेरपैकी ऑज येणार एकवचनी, अनेकवचनी असतं तर वेर आलं असतं.
त्यानंतर क्रियापदाचं तिसरं रूप सांगितले आपल्याला. तर आत्ताच मी म्हटलं की गिव हे त्याचं मूळ रूप आहे, गेव हे दुसरं आहे, गिवन हे तिसरं आहे. तर इथं काय येणार आहे आपल्याला गिवन. त्यानंतर उर्वरित भाग काय आहे टू ऑल स्टुडंट्स. त्यानंतर काय लिहायचं आहे बाय, डायरेक्ट लिहून टाकायचं. आणि नंतर करता इथं काय यायला हवा, इथं आपण घेतलेलं आहे. का घेतलं आहे, कारण सुरुवातीला सहाय्यक सर्वनाम आय होतं. तर हे सर्वनाम वाक्याच्या सुरुवातीलाच येतात सगळी सर्वनामं. वाक्याच्या मध्ये किंवा वाक्याच्या शेवटी जर आपल्याला सर्वनाम लिहिण्याची वेळ आली तर ते सर्वनाम लिहून चालत नाही, त्याचे आपल्याला द्वितीय करून लिहायला लागते. म्हणून आपण सुरुवातीचा कालचा जो व्हिडिओ अपलोड केला त्याच्यात नियम पण मी सांगितले होते. करता जेव्हा तुम्ही शेवटी लिहाल तेव्हा जर तिथं सर्वनाम म्हणून करता आलं असेल तर त्याची द्वितीय करून लिहा. मग आयची द्वितीय आय मी, म्हणून इथं बाय मी आलेला आहे. कारण तो सर्वनाम आपण असं वाक्याच्या मध्ये किंवा शेवटी लिहू शकत नाही, ते सुरुवातीला कर्त्याच्या ठिकाणीच वाक्याच्या सुरुवातीला लिहिलं जातं. मग लिहायचं असेल तर त्याची द्वितीय चालते, मग आपल्याला द्वितीय करून लिहायची. तर अशा प्रकारे हे वाक्य साध्या वाक्याचा आपण चेंज द व्हॉइस केला, असं ते वाक्य तयार होतं. अ बुक वॉज गिवन टू ऑल स्टुडंट बाय मी. हा झाला पहिला प्रकार. यानंतर जाऊयात दुसऱ्या प्रकाराकडे. दुसरा प्रकार आहे चालू काळातल्या वाक्याचा चेंज द व्हॉइस कसा करायचा. तर चालू काळ आहे की नाही हे ओळखावं लागेल. तर त्यासाठी ट्रिक्स. चालू काळ ओळखणार कसा, वाक्यातल्या क्रियापदाला जर ING प्रत्यय आलेला असेल तर ते चालू काळातलं वाक्य, ING जोडून आलेलं असेल तर वाक्य चालू काळातलं. मग या वाक्याचा आपण चेंज द व्हॉइस कसं करणार, सुरुवातीला कर्म, त्यानंतर ॲमेझार वाजवेर, सेमच आहे मगाच्या वाक्याप्रमाणेच रूल्स आहेत. इथं थोडा बदल झाला आहे. इथं आता बीइंग वापरलेलं आहे, कंपल्सरी ते वापरायचंच आहे आपल्याला. त्यानंतर क्रियापदाचं तिसरं रूप, त्यानंतर उरलेला भाग, नंतर येणार आहे बाय आणि शेवटी येईल करता. वाक्य घेऊन पाहूयात आपण. दिलेलं वाक्य हे चालू काळातलं आहे. ओळखलं कसं, वाक्यात ING असलेला शब्द आला आहे क्रियापदाचा, क्रियापदाला ING जोडून आलेले, म्हणजे वाक्य चालू काळातलं आहे, कंटिन्यू टेन्समधलं आहे. तर याचा जेव्हा आपण चेंज द व्हॉइस करणार तेव्हा त्याचं आन्सर कसं होईल, सूत्राप्रमाणे चेक करून घ्या. सूत्रात पहिलं काय सांगितलं आहे, कर्म लिहायचं असतं. मग कर्म ओळखा. मी कर्म ओळखायला तुम्हाला एक छोटीशी ट्रिक दिली होती. अँड दने कर्म जॉईंट होऊन आलेलं असतं. तर इथं द हाऊस आलेलं आहे. आणि एक प्रश्न पण विचारायला सांगितलं होतं मी, हॉट किंवा होमने. काय क्लीन केलं, द हाऊस, घर क्लीन केले ना. तर मग द हाऊस हे तुमचं कर्म होईल. ते सुरुवातीला घ्या. आता हाऊस एक आहे की अनेक आहेत, हाऊस एकच आहे, एकच क्लीन केले, बरोबर ना. म्हणून इथं सहाय्यकारी क्रियापद आपल्याला यांच्यापैकी एक घ्यायचं आहे. पण हे घेताना कोणतं घ्यायचं हे ठरवणार कसं, दिलेल्या वाक्यात ही इज म्हणजे इज वापरलेलं होतं. इज हे वर्तमान काळातले, मग इथं घेताना वर्तमान काळातली जी आहेत तेच येणार आहेत. ॲमेझारपैकी, ॲमेझार वर्तमान काळातली त्याच्यापैकीच एक येईल. जर इथं भूतकाळ असतं तर भूतकाळातलं आलं असतं, लक्षात घ्या. वरती दिलेलं वाक्य वर्तमान काळातले म्हणून वर्तमान काळातले एक. ॲम येणार नाही, कारण सुरुवातीला आय नाही, आय असतं तर आय ॲम आलं असतं. आता इज किंवा आरपैकी एक वापरायचं. इज किंवा एक वचन असेल तर, आर किंवा अनेक वचन असेल तर. द हाऊस एकच आहे म्हणजे एक वचन आहे, मग याच्यानंतर येणार इज, द हाऊस इज. त्यानंतर बीइंग हा कंपल्सरी शब्द सांगितला आहे, लिहून टाका तो. त्यानंतर क्रियापदाचं तिसरं रूप म्हणतायत, तर क्रियापद होतं क्लिनिंग, त्याचं मूळ रूप क्लीन आणि त्याचं तिसरं रूप होईल क्लीन्ड, ईडी प्रत्यय लागेल त्याला. त्यानंतर येणारे उर्वरित भाग, पण वाक्यात नाही आहे म्हणून इथं आपण काय घेणार, डायरेक्ट पुढचा शब्द बाय, आणि बाय नंतर घ्यायचं आपल्याला करता. आता करता घेताना
कर्ता आहे सर्वनाम. सर्वनाम शेवटी लिहिताना आपल्याला ते चालेल का ही? नाही चालणार. मग हीची आपल्याला द्वितीय घ्यावी लागेल. हीची द्वितीय काय? हिम. यानंतर आहे मित्रांनो तिसरा प्रकार. असे 5 प्रकार आहेत, त्या 5 आपल्याला चेंज द वॉइस करता आलं पाहिजे. मित्रांनो थोडी घाई होत असेल, तुम्ही नवीनच पाहत असाल चेंज द वॉइस आणि एका व्हिडिओमध्ये मी 30 मिनटाच्या आतमध्ये तुम्हाला हे सगळं शिकवणार आहे. त्यामुळे थोडी घाई होणार आहे, काही विद्यार्थ्यांना समजणार नाही. ज्यांचा अभ्यास झाला त्यांना पूर्ण आणि परफेक्ट समजणार आहे. तर अशा वेळेस तुम्हाला आणखी एक व्हिडिओची लिंक मी पाठीमागे देईल की ज्याच्यात ऑलरेडी आपण चेंज द वॉइस शिकवलेला होता आणि खूप स्लो सगळी उदाहरणं घेऊन त्याच्यातला एक एक घटक मी तुम्हाला दाखवून तो कसा चेंज झाला हे शिकवलेलं आहे. त्याचेही व्हिडिओ वेळ असेल तर पहा, म्हणजे तुमच्या मनामध्ये कुठल्याही शंका राहणार नाही. सुरू करायचं. पूर्ण काळ आहे. आता पूर्ण काळ ओळखायचं कसं? ट्रिक्स पाहिजे ना तुम्हाला वाक्य ओळखायला. साध्यात सांगितलं सहाय्यकारी क्रियापद नसतात. चालू काळामध्ये क्रियापदाला ING असतं. पूर्ण काळ ओळखायचा कसा? जेव्हा वाक्यामध्ये सहाय्यकारी क्रियापद हॅव, हॅज, हॅड यांच्यापैकी कोणतंही एक असेल तर त्यावेळेस काळ असतो पूर्ण. ते वाक्य असतं पूर्ण काळाचं. म्हणजे हॅव, हॅज, हॅड आहे का सहाय्यकारी क्रियापद? पाहून घ्या. असेल तर पूर्ण काळाचं आहे. मग त्यावेळेस तुम्हाला रूल हे पूर्ण काळाचे वापरायचे. पूर्ण काळाचे रूल काय आहेत? सुरुवातीला कर्म लिहा. त्याच्यानंतर हॅव, हॅज, हॅड यांच्यापैकी एक लिहायचं आहे. त्यानंतर कंपल्सरी बीन हा शब्द वापरायचा आहे. त्याच्यानंतर क्रियापदाचं तिसरं रूप, उरलेला भाग, त्यानंतर बाय आणि शेवटी करता. अशी रचना केली की तुमचं ॲक्टिव्हमधून पॅसिव्ह वॉइस होणार आहे पूर्ण काळाचं. उदाहरण घेऊयात. प्रणव हॅज प्रोव्हाइडेड द की फॉर स्टुडंट्स. आता वाक्य सोडवताना रूल पहा. रूलमध्ये सांगितले सुरुवातीला कर्म लिहायचे. कर्म ओळखायचं कसं? अँदने येऊ शकतं किंवा व्हॉट किंवा होमने प्रश्न विचारायचा. काय प्रोव्हाइड केलं? द की प्रोव्हाइड केलेली आहे म्हणजे, आणि द पण त्याला आलेलं आहे. तर द की हे आपलं झालं कर्म. त्यानंतर हॅव, हॅज, हॅडपैकी एक वापरायचं. आता इथं काय घेणार तुम्ही? वाक्य वर्तमान काळातले की भूतकाळातलं पाहून घ्या. हॅज आले म्हटल्यावरती वाक्य वर्तमान काळातले. मग वर्तमान काळात 2 आहेत, हॅव आणि हॅज पण आहे. मग दोघांपैकी एक वापरावं लागेल. इथं जर हॅड असतं तर हॅड कंपल्सरी हॅडच येईल. वर्तमान काळातलं वाक्य वर्तमान काळच ठेवायचं. भूतकाळातलं असेल भूतकाळ ठेवायचं. मग आता इथे हॅज घ्यायचं की हॅव घ्यायचं? मग पाहावं लागतं ती की एकवचनी की अनेकवचनी. की ही एकच असते म्हणून आपण इथं घेणार आहे हॅज. त्यानंतर आहे कंपल्सरी बीन. बीनच लिहायचं कंपल्सरी. तर बीन लिहून टाका. त्यानंतर क्रियापदाचं तिसरं रूप. क्रियापद आहे प्रोव्हाइडेड. त्याचं तिसरं रूप प्रोव्हाइडेडच राहणार आहे कारण ऑलरेडी हॅज वरच्या वाक्यात होतं. त्याच्यानंतर आलेला शब्द हा तिसरं रूपच असतो. आपण टेन्समध्ये शिकले हॅज नंतर तिसरं रूपच असतं. मग आहे तोच शब्द लिहायचा. हॅव, हॅज, हॅड आलं की तुम्हाला तिसरं रूप शोधण्याची गरज नाही, ऑलरेडी ते वाक्यात असणारच आहे. ते लिहून टाका. त्यानंतर उरलेला भाग लिहा. उरलेला भाग कंजंक्शनने जोडला जातो. फॉर आलेलं आहे, फॉर स्टुडंट्स लिहून टाका. त्यानंतर बाय कंपल्सरी आणि शेवटी करता लिहायचं आहे. करता इथं प्रणव नावच दिलेलं आहे तर डायरेक्ट नावच लिहायचं. इथं आपल्याला त्याची द्वितीय वगैरे करण्याची गरज नाही. द्वितीय केव्हा कराल? जेव्हा सर्वनाम आलेलं असेल तेव्हा. हे झालं तिसऱ्या वाक्याच्या संदर्भातलं चेंज द वॉइस. यानंतर जाऊयात नेक्स्ट पुढच्या प्रकाराकडे. पुढचा प्रकार आहे मॉडेलच्या वाक्याचं चेंज द वॉइस करणे. आता मॉडेल कुठले? जे आपण मॉडेल ॲक्झिलरीमध्ये मॉडेल्स अभ्यासले होते, प्रत्येकाचं वेगवेगळं काम असलेले मॉडेल्स, ते पण सहाय्यकारी क्रियापदच असतात पण ते वेगळ्या कामासाठी तयार केल्याने त्याला मॉडेल म्हणतो आपण. मग त्याच्यातलं कोणतंही वाक्यात आलं असेल तर अशा वेळेस तुम्हाला ते कसं सोडवायचं आहे तर त्यासाठी रूल्स आहेत. तर ओळखणार कसं? दिलेल्या वाक्यात ते मॉडेल जे पाठ केले असतील ते येतात आणि त्याच्यावरून लगेच कळतं की हे मॉडेलचं वाक्य. कॅन, कोड, शॅल, शूड, विल, वूड, मस्ट, मे, माईट हे मॉडेल्स आहेत.
यांच्यापैकी कोणीही सहाय्यकारी क्रियापद म्हणून वाक्यात असेल तर ते मॉडेलचं वाक्य असेल. मग हे वाक्य कशी सोडवायची? हे वाक्य सोडवायला रूल्स आहेत. पुन्हा कर्म, त्यानंतर जे मॉडेल आलेले असेल ते मॉडेल लिहा. त्या मॉडेलनंतर बी, इथं बिन झालेलं आहे आपल्याकडून सूत्रामध्ये. इथं काय पाहिजे? बी पाहिजे फक्त, कारण मॉडेलनंतर नेहमी मूळ रूप लिहिलं जातं. तर इथं बिन हे तिसरं रूप आहे, ते येणार नाही. इथं बी पाहिजे. त्यानंतर येणार आहे क्रियापदाचं तिसरं रूप, त्यानंतर उर्वरित भाग वाक्यातलं, त्यानंतर बाय आणि शेवटी करता. उदाहरण घेऊयात. यू कॅन विन द मॅच इन दिस इयर. तर ह्या वाक्यामध्ये सुरुवातीला कर्म लिहायचे सूत्राप्रमाणे. कर्म ओळखायचं कसं? प्रश्न विचारायचा व्हॉट किंवा होमने. काय विन झालेलं आहे? द मॅच, म्हणजे द मॅच येऊन जाईल कर्म. त्यानंतर जे मॉडेल आलेलं आहे तेच लिहायचं, जे मॉडेल असेल तेच लिहायचं. कॅन आले, कॅन लिहून टाका. त्यानंतर बी लिहायचे कंपल्सरी. ह्या ठिकाणी बिन झाले सूत्रामध्ये, उत्तरात आपण बी बरोबर घेतलेलं आहे. बी घ्या कंपल्सरी. त्यानंतर क्रियापदाचे तिसरं रूप, विन आहे क्रियापद, त्याचं तिसरं रूप ऑन. उर्वरित भाग आहे इन दिस इयर, इनने जोडून आलेला भाग आहे तो, इन दिस इयर. त्यानंतर बाय घ्या कंपल्सरी, बाय. आणि शेवटी करता. आता करता जो घ्यायचा आहे तो आहे यू ह्या सर्वनामाचा, सर्वनामाला इथं. मग यूचं सर्वनाम आहे, त्याची द्वितीया काय आहे ती लिहायला लागेल. यूची द्वितीया यूच असते, म्हणून आपण इथं यू लिहिणार आहोत. तर अशा प्रकारे हे होईल मॉडेलच्या वाक्याचं चेंद वाईज. तर राहिला शेवटी पाचवा प्रकार, आज्ञार्थी वाक्याचा चेंद वाईज. आता आज्ञार्थी वाक्य म्हणजे काय आणि ते ओळखायचं कसं? आज्ञार्थी वाक्य म्हणजे ज्याच्यामध्ये आज्ञा केलेली असते, काहीतरी सूचना केलेली असते, काही वेळेस सल्ला दिलेला असतो. तर अशी वाक्य आज्ञार्थी वाक्य ठरू शकतात. ते ओळखायची कशी? जेव्हा दिलेल्या वाक्याची सुरुवात मूळ क्रियापदाने होते त्या वाक्याला आपण आज्ञार्थी वाक्य म्हणतो. सुरुवातच मूळ क्रियापदाने होते, म्हणजे त्या वाक्यात करता देत नाही, सहाय्यकारी क्रियापद देत नाही. मूळ क्रियापद आणि त्याच्यानंतर उरलेला भाग कर्म असं वाक्य ते येऊ शकतं. आधीचे जे पार्ट आहेत वाक्याचे ते देतच नाहीत. क्रियापदापासून वाक्यरचना सुरू होते आणि वाक्यात सुरुवातीला मूळ क्रियापद असतं. तर हे वाक्य सोडवायचं कसं? सुरुवातीला लेट हा शब्द वापरायचा. का वापरायचा? ते रूलच आहे तो, लेट हे शब्द वापरण्याचा. त्यानंतर कर्म लिहायचं, कर्मानंतर बी, त्यानंतर क्रियापदाचे तिसरे रूप. उर्वरित भाग असेल तर लिहा, उरलेला भाग नाही. आणि बाय आपण लिहितो कंपल्सरी, पण इथं लिहायचं की नाही ते डिपेंड आहे तुमच्या वाक्यात करता दिलेला आहे का. जर नाव वगैरे त्या कर्त्याचं दिलं असेल तरच बाय वापरून करता लिहायचं. करताच दिला नाही तर मग बाय पण वापरून तिथं वाक्यात लिहून ठेवायचं नाही. म्हणजे उरलेला भाग बाय आणि करता हे या वाक्यांमध्ये येईल असं 100% सांगू शकत नाही. हे भाग नसू पण शकतात आज्ञार्थी वाक्यामध्ये. म्हणजे उदाहरणार्थ पहा, आज्ञार्थी वाक्य फार मोठी पण नसतात, अगदी छोटी असतात. ओपन द डोअर, आज्ञा केली आपण, खिडकी उघड, आहे का नाही. मग ओपन ह्या क्रियापदाने वाक्याची सुरुवात झाली आणि ते मूळ आहे, ईडी वगैरे काही प्रत्यय याला येत नाही, तेव्हा ते आज्ञार्थी वाक्य बनतं. मग असं या वाक्यात द विंडो आणि ओपन हे दोनच शब्द आलेत. म्हणजे या वाक्यात आहे क्रियापद आणि कर्म. काय उघडायचं सांगितले? हॉटने प्रश्न विचारला, काय उघडायचं आहे? द विंडो. द विंडो झालं कर्म. मग वाक्य सोडवणार कसं आपण? सूत्राप्रमाणे. सूत्रात सांगितले सुरुवातीला लेट हा शब्द वापरा, मग लिहून टाकूयात आपण. त्यानंतर कर्म लिहा, कर्म आत्ताच ओळखलं, द विंडो, विंडो लिहा. त्यानंतर बी हा शब्द कंपल्सरी वापरायचा.
त्यानंतर क्रियापदाचं तिसरं रूप ओपन आहे, त्याचं तिसरं रूप ईडी प्रत्यय लावून येईल ओपन. आणि उरलेला भाग आहे का? नाही. करता आहे का? नाही. मग बाय लिहायचं का? नाही. करताही नाही, बाय पण लिहायचं नाही. इथपर्यंतच वाक्य तयार होतं. मी ते लिहून ठेवले तुम्हाला उर्वरित भाग बाय करता, पण ते शक्यतो वापरण्याची गरजच पडणार नाही. तुमचं सूत्र तयार होतं लेट कर्म बी आणि क्रियापदाचे तिसरे रूप. उरलेला भाग असेल तर लिहून टाकायचा तो. बाय आणि करता हे जे दोन शब्द आहेत हे केव्हा वापरायचे? बाय हा नेहमी वापरायचा जेव्हा वाक्यात करता आलं असेल तेव्हा, कारण बाय नंतर करता लिहितो आपण. कोणाकडून बाय आणि मग करता येतो. करता नसेल तर बाय वापरायचंच नाही. इथं तुमचं वाक्य संपून जाईल. तर मित्रांनो, अशा प्रकारे हे 5 वाक्य होती आणि या 5 वाक्यांचे ॲक्टिव्हमधून पॅशिव्ह कसं करायचं हे आपण शिकलो. या वाक्यांमध्ये प्रत्येकाचा एक रूल होता. तो रूल पण मी इथं दिलेला आहे. तुम्ही लिहून घ्या, पाठ करा. तुमचे हे सगळे आज्ञार्थी वाक्य असू द्यात किंवा कुठले असू द्यात, ओळखायचे कसं ते पण सांगितलेले. या सगळ्या वाक्यांचे 5 प्रकारच्या ॲक्टिव्हमधून पॅशिव्ह कसं करायचं हे याच्यामध्ये समजलं असेल. ह्याच्यापेक्षा वेगळं वाक्य येणार नाही. यापैकीच एखादं वाक्य येऊन तुम्हाला ते चेंज वाईज करावं लागतं. तर मित्रांनो, यानंतरच्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ट्रिक्स तुम्हाला सांगतो की हे सगळं सॉल्व न करता किंवा हे सगळं सूत्र पाठ न करता हे तुम्हाला ते कारण आत्ताच्या पेपरमध्ये आपल्याला वाक्य देताना खाली 4 पर्याय दिलेले असतात, त्याच्यातलं योग्य पर्याय निवडायचे. तो कसा निवडता येऊ शकतो तर त्याचे आपण ट्रिक्स उद्या पाहूयात. म्हणजे इथं तुमचा चेंद वाईस जर वाक्य आलं तर 1 गुण बोर्ड परीक्षेत फिक्स होऊन जाईल. चला तर मग आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूया. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.